अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होणारे अतिशय कुरकुरीत आणि चमचमीत असे पोह्यांचे वडे आज आपण बनवणार आहे। नमस्कार, ज्योतिष जायका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। त्यासाठी सगळ्यात अगोदर एका बाउलमध्ये मी 1 कप पोहे घेतलेले आहेत। आता हे पोहे सगळ्यात अगोदर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। 3 वेळा मी पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी आपण घालून घेणार आहे। 3 ते 4 चमचे यामध्ये मी पाणी घातलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवून एखाद मिनिटभर हे पोहे ठेवून द्यायचे। तर 1 मिनिट झालेला आहे। आता झाकण उघडून चेक करूया। तर बघू शकता पोहे देखील व्यवस्थित भिजलेले आहेत। आता हे पोहे मी एका मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे। पोहे अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत। आता हे पोहे व्यवस्थित चुरून घ्यायचे। तर बघू शकता पोहे देखील व्यवस्थित भिजलेले आहेत। आता यामध्ये काही भाज्या घालून घ्यायच्या। तर सगळ्यात अगोदर 2 चमचे बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे। 1 चमचा बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा। सोबतच कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची। 2 चमचे शिमला मिरची कट केलेली आहे ती देखील घालून घ्यायची। आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या घालू शकता। आता यामध्ये काही मसाले घालून घेणार आहे। तर अर्धा चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं। तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता। आता यामध्ये चाट मसाला अर्धा चमचा घातलेला आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि आता हे सर्व मसाले एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ घालून घेणार आहे, जेणेकरून याला बाइंडिंग छान येतं। तांदळाचं पीठ नसेल तर यामध्ये तुम्ही ब्रेड देखील चुरून घालू शकता, जेणेकरून याला बाइंडिंग छान येतं। आता हे सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा। तर बघू शकता अशा प्रकारे गोळा बनवून तयार आहे। आता यातील एक छोट्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि दोन्ही हाताच्या मदतीने याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि याला टिक्कीचा आकार द्यायचा। बघू शकता अशा प्रकारे याला टिक्कीचा आकार देऊन याला मेदू वड्यासारखं होल पाडून घ्यायचं, जेणेकरून हे दिसताना अतिशय सुंदर असे दिसतात। तर बघू शकता अशा प्रकारे हे सर्व वडे मी बनवून घेणार आहे। दुसरीकडे गॅसवरती मी एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल देखील व्यवस्थित गरम झालं की यामध्ये पोह्यांचे वडे तयार केलेले ते घालून घ्यायचे। तर कढईमध्ये जेवढे मावतील तेवढेच वडे यामध्ये घालून घ्यायचे। तर हे वडे मीडियम फ्लेमवरच आपण व्यवस्थित तळून घेणार आहे। वड्यांची एक बाजू व्यवस्थित शेकून तयार आहे। आता हे वडे एका स्पूनच्या मदतीने पलटी करून घ्यायचे आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। दोन्ही बाजूनी वडे अतिशय कुरकुरीत असे तळून तयार झालेले आहेत। आता हे वडे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। तर बघू शकता अतिशय क्रिस्पी असे हे वडे तयार झालेले आहेत आणि उरलेले वडे देखील अशाच प्रकारे तळून घेणार आहे। अगदी झटपट असे कुरकुरीत पोह्यांचे वडे आज आपण बनवून तयार केलेले आहेत। तर बघू शकता अतिशय सुंदर आणि कुरकुरीत असे हे वडे खायला लागतात। तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।